नमस्कार, आपण पाहत आहोत वॉइस ऑफ इंडिया न्यूज आणि आपण आहात माझ्यासोबत मी आहे सलीम प्रदीप. पाहूया मुंबईतील काही महत्त्वाच्या घडामोडी. पाहूया पुढील बातम्या मुंबई आझाद मैदान या ठिकाणीहून. मुंबई आझाद मैदान या ठिकाणी दिव्यांग मुलीच्या न्यायाकरता समाजसेवी मैदानात याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी. सध्या आम्ही मुंबई आझाद मैदान या ठिकाणी उपस्थित आहोत. मुंबई आझाद मैदान या ठिकाणी विशेष चाइल्ड यांच्या हक्कासाठी काही लोक मैदानात आंदोलन करत आहे. त्याच्या मागचं कारण काय आहे आणि काय त्यांच्या मागण्या आहेत त्या संदर्भात आपण त्यांच्याशी जाणून घेऊया. काय विषय आहे आणि काय मागण्या आहे आपल्या त्या ठिकाणी? या ठिकाणी वंशिका उर्फ मानवता एक ॲबनॉर्मल मुलगी आहे. तिच्यासाठी आणि तिच्या हक्कासाठी आम्ही आझाद मैदानवरती 16 फेब्रुवारी पासून आंदोलनाला बसलेलो आहोत. इथे उपोषण सुरू आहे आणि प्रशासनाला आमची मागणी अशी आहे की तिची वडिलोपार्जित जी काही संपत्ती होती, जी प्रॉपर्टी होती ती तिला मिळावी. कारण वंशिका ही गेल्या 25 वर्षापासून म्हणजे ॲबनॉर्मल असल्यामुळे तिला काही करता येत नाही, बोलता येत नाही. तिची आई तिचं सांभाळ करते आणि दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की माननीय स्वर्गीय सुखदेवरावजी डोंगरे हे माजी आमदार होते. जवळपास 10 वर्ष मतदारसंघामध्ये त्यांनी खूप मोठं काम केलं आहे तिरोड्यामध्ये आणि त्यांच्याच नातीला आज आझाद मैदानला उपोषणासाठी यावं लागतं. ही महाराष्ट्रासाठी खेदाची बाब आहे आणि यासाठी म्हणजे 7/12 संपूर्ण तिच्या वडिलांची नावं काढण्यात आलेली आहेत. तिचे वडील 2003ला हे मयत झालेत आणि त्यानंतर तिच्या आईने तिचं पालन पोषण केलं. परंतु एखाद्या मुलीला न्याय न मिळणं ही खेदाची बाब आहे. आज लाडक्या बहिणींची ही मुलगी आहे आणि माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांची ही भाची आहे आणि भाचीलाच मुख्यमंत्र्याच्या जर आझाद मैदानमध्ये उपोषणासाठी बसावं लागतं तर ही पण एक मुख्यमंत्र्यांसाठी आणि महाराष्ट्रासाठी खेदाची बाब आहे. कारण मुख्यमंत्र्याची भाची ही नागपूरची असून तिला इथं यावं लागतं आणि तिची दखल गेल्या 2 दिवसामध्ये म्हणजे एका दिव्यांग मतिमंद मुलीची दखल प्रशासन घेत नाही, हे सुद्धा खेदाची गोष्ट आहे. त्यामुळे मी प्रशासनाला सुद्धा इथं विनंती करतो प्रसार माध्यमांच्या माध्यमातून की तात्काळ या प्रकरणाची दखल घ्यावी आणि तात्काळ उच्चस्तरीय समिती बसवून चौकशी समिती गठीत करावी आणि संबंधितांवरती तात्काळ गुन्हे दाखल करावे. यामध्ये वंशिकावर जो अन्याय झालेला आहे या अन्यायाला तात्काळ वाचा फोडावी आणि ज्यांनी अन्याय केलेला आहे त्यांच्यावर तात्काळ गुन्हे दाखल करावे. या मागणीसाठी आम्ही इथे बसलेलो आहोत.